नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत करतो मराठी आर्टिस्ट या चॅनलवर। आज आपण ओळखणार आहोत मराठी साहित्यातील एक अमर कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर। त्यांच्या शब्दात जीवनाचे सौंदर्य, मानवी भावना आणि समाजाला खरी ओळख आहे। कविता, गीत, नाटक कुसुमाग्रज यांनी सर्व प्रकारच्या साहित्याला स्पर्श केला आहे। चला त्यांच्या शब्दांच्या जादूमध्ये हरवून जाऊया आणि जाणून घेऊया या महान कवीची कथा। 27 फेब्रुवारी 1912 नाशिक शहर। त्याच दिवशी जन्म झाला एका शब्द सम्राटाचा, म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकरांचा। लहानपणीची वाचनाची गोडी आणि लेखनाचं वेड हे त्यांच्या मनात होतं। गरिबी, संघर्ष आणि परिस्थितीत हेच त्यांचे शिक्षक ठरले। त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या माणसांच्या वेदना तीच पुढे त्यांच्या कवितांमधून, कथांमधून उमटवली आहे। फक्त 20 वर्षाचे असताना त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक म्हणजे विश्वविनाश आणि त्या क्षणापासूनच त्यांचा लेखन प्रवास सुरू झाला। कुसुमाग्रजांचे लेखन फक्त शब्द नव्हते, ते समाजाचे प्रतिबिंब होते। त्यांच्या कवितांमध्ये होता आवेश, वेदना आणि विचारांचे एक आगळेवेगळे मिश्रणच मांडत होते। एक दिवस पावसाची संध्याकाळ होती। कुसुमाग्रज एका छोट्या वाचनालयात बसले होते। हातात एक पुस्तक, बाहेर पावसाची सर। त्यांच्या नजरेसमोर एक ओळ आली, मानवाचा अभिमान हा त्याच्या स्वातंत्र्यात असतो। त्या वाक्याने त्यांचे आयुष्य बदलले। त्या रात्रीनंतर त्यांनी ठरवले, लेखन हेच माझं शस्त्र आणि सत्य हेच माझं रणांगण। त्या दिवसानंतर जन्म झाला कवी कुसुमाग्रज या नावाचा, जो मराठी भाषेचा स्वाभिमान ठरला। कुसुमाग्रज हे केवळ एक नाव नाही, तर ही एक विचारधारा आहे। त्यांच्या शब्दांनी अनेक पिढ्या घडवल्या। त्यांचे लेखन आपल्याला सांगतं, जगण्यास कारण हवं, पण कारणासाठी जगणं नको। कुसुमाग्रज शब्दांचा सम्राट, विचारांचा योद्धा आणि मराठी मनांचा अभिमान। कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेलं एक अमर नाटक म्हणजे नटसम्राट। नटसम्राटमधील गणपतराव बेलवेकर ही व्यक्तिरेखा आजही प्रत्येक कलाकाराच्या अंतःकरणात जिवंत आहे। नटसम्राट हा फक्त नाटक नव्हता, तर तो कलाकारांच्या आत्म्याचे प्रतिबिंब होते। कवी कुसुमाग्रजांनी लेखनाला समाजाशी जोडून ठेवलं। त्यांच्या कवितांमध्ये माणुसकी, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यांचा पुरस्कार होता। त्यांनी सांगितलं होतं, स्वतःला माणूस म्हणून जप आणि समाजासाठी काहीतरी कर। त्यांची शब्द आजही कित्येक लोकांना प्रेरणा देतात। 1994 साली कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला। मराठी साहित्यासाठीचा सर्वोच्च सन्मान त्यांच्या समर्पित 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांचा प्रवास आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे। कवी कुसुमाग्रज यांचे 10 मार्च 1999 रोजी निधन झाले। त्यांचे मराठी साहित्यातील योगदान अतुलनीय आहे। ते एक प्रतिभावंत कवी, नाटककार, लेखक आणि समक्षक होते, ज्यांनी आपल्या लेखनाने मराठी साहित्याला समृद्ध केले आणि समाजाला प्रेरणा दिली। त्यांनी लिहिलेली कणा ही कविता खूप लोकप्रसिद्ध आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या मराठी आर्टिस्ट चॅनलला, कारण इथे प्रत्येक कलावंताच्या, प्रत्येक विचारवंतांची कहाणी सांगितली जाते।